नमस्कार मंडळी. चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. गुलाम वंश. ऐबक उर्फ कुतुबुद्दीन. ऐबक लहान असता त्यास कोणी एकाने पळवून खुरासानची राजधानी निशापूर येथे आणले. तेथे एका श्रीमंत गृहस्थाने त्यास विकत घेऊन त्यास विद्या शिकवली. तो गृहस्थ मरण पावल्यावर एका व्यापाऱ्याने त्यास विकत घेऊन शहाबुद्दीन घोरीस नजर केली. त्याचवर शहाबुद्दीनची अतिशय मर्जी बसली आणि तो त्याचबरोबर संपूर्ण विश्वासाने व स्नेहाने वागू लागला. प्रामाणिकपणा व युद्धचातुर्य या गुणांनी शहाबुद्दीनच्या सर्व सरदारांमध्ये तो अत्यंत श्रेष्ठता पावला. अखेरीस त्यास शहाबुद्दीनने हिंदुस्थानात आपला प्रतिनिधी नेमले. त्याने दिल्ली शहर आपले मुख्य ठाणे केले. ते 650 वर्षे पावेतो येथील मुसलमान बादशहांची राजधानी होऊन उत्तरोत्तर भरभराटीस चढले. गजनीस महमद घोरी मरण पावल्यावर कुतुबुद्दीन दिल्ली येथे आपणास स्वतंत्र सुलतान म्हणवू लागला. त्याने आपल्या नावाने खुतबा वाचला आणि नाणी पाडली. महमद घोरीचे दुसरे मुसलमान सरदार होते, त्याचबरोबर त्याने शरीर संबंध जोडले. त्याच्याच बरोबरीचा गजनीचा सुभेदार एल्डोज याच्या मुलीशी त्याने स्वतः लग्न केले. नासिरुद्दीन कुबाचा म्हणून सिंध प्रांताचा सुभेदार होता, त्यास त्याने आपली बहीण दिली. अल्तमश म्हणून दुसरा एक हुशार सरदार होता, त्याने आपली मुलगी दिली. मीरत, दिल्ली, बनारस, कलिंजर, कालपी, बीना, ग्वालेर वगैरे ठिकाणी कुतुबुद्दीनने काबीज केली. महमद घोरी मेल्यावर कुतुबुद्दीनकडून हिंदुस्थानचा कारभार काढून घेण्याकरिता गजनीचा सुभेदार एल्डोज याने त्याचवर स्वारी केली. तेव्हा कुतुबने एल्डोजचा पराभव करून त्याचकडून गजनीपर्यंतचा प्रदेश काबीज केला. गजनी येथे कुतुबुद्दीन स्वस्थ आहे असे समजताच एल्डोजने पुन्हा त्याचवर स्वारी केली. तेव्हा कुतुबचा पराभव होऊन तो हिंदुस्थानात आला. नंतर त्यांनी गजनीकडे पुन्हा लक्ष दिले नाही. हिंदुस्थानातही त्यांनी नवीन मुलूक जिंकिला नाही. जिंकलेल्या मुलखाचा बंदोबस्त करून न्यायाने व सौम्यतेने त्याने राज्य केले. कुतुबुद्दीन सन 1210 घोड्यावरून पडून मरण पावला. मुसलमान इतिहासकार त्याच्या औदार्याची व सौजन्याची फार तारीफ करतात. हसन निजामी नावाचा गृहस्थ कुतुबुद्दीनजवळ दिल्लीस होता. त्याने कुतुबुद्दीनची हकीकत लिहून ठेवली आहे. तो म्हणतो, कुतुबुद्दीन मोठा न्यायी होता आणि त्याच्या राज्यात लोक सुख पावले. त्याच्या अप्रतिम औदार्यावरून त्यास लखबक्ष म्हणजे लक्ष दान देणारा असे नाव मिळाले होते. दिल्लीचा जुम्मा मशीद प्रथम त्यांनी बांधली. तसेच दिल्लीजवळ त्याने एक प्रचंड विजयस्तंभ बांधिला, त्यास कुतुब मिनार म्हणतात. तो लाल दगडांचा प्रचंड मनोरा अद्यापही नुकताच बांधल्यासारखा नवीन दिसतो. त्याची उंची 250 फूट असून पृथ्वीवर इतका उंच दगडी मनोरा दुसरा नाही. त्याच्या पहिल्या 2 मजल्यांवर सभोवार कुराणातील वाक्ये अरबी भाषेत लिहिलेली आहेत. प्रत्येकाने हा मनोरा एकवार अवश्य पाहण्याजोगा आहे. मशिदींना जे दगड लावलेले आहेत ते हिंदू देवळे पाडून त्यातले आणले आहेत. बंगालचा पाडाव. महमद घोरी स्वतः ग्वालेर व बनारसच्या पुढे गेला नाही, पण त्याचा सरदार महमद बख्त्यार खिलजी याने बंगाल व बहार हे प्रांत जिंकले म्हणून मागे सांगितले आहे. त्याची गोष्ट जरा चमत्कारिक आहे. बख्त्यार हा शूर व धाडसी होता, पण तो अत्यंत कुरूप म्हणून त्यासला महमद घोरीने थोर पदास चढविले नाही. तेव्हा तो स्वपराक्रमाने दूरदूरचे प्रदेश जिंकण्याच्या उद्योगास लागला. प्रथमतः लुटालुटीचा धंदा आरंभून त्याने काही लोक जवळ जमविले. बहार प्रांतात ब्राह्मणांचे एक प्रसिद्ध विद्यापीठ होते, ते त्याने धुळीस मिळविले आणि तेथील ब्राह्मणांची कत्तल केली. नंतर सौदागरांची सोंगे घेतलेल्या 18 लोकांनीशी तो बंगालची तत्कालीन राजधानी नदिया येथे गेला. बंगालात त्या काळी लक्ष्मण सेन नावाचा 80 वर्षांचा वृद्ध पालवंशी राजा राज्य करीत होता. त्या चोरट्यास कोणीही अटकाव केला नाही. सापडेल त्यास ठार मारीत ते थेट राजवाड्यातच गेले. मागून त्यांची फौज शहरात जमू लागली. राजा भोजनास बसला असता त्याने चौकात काही गडबड ऐकली. त्या योगाने तो घाबरून मागच्या दरवाजाने नदीवर गेला. तेथून बायका मुलांची पर्वा न करता लक्ष्मणसेन गलबतात बसून जगन्नाथास गेला. तेथे देवसेवत त्यांनी आपले राहिलेले आयुष्य घालविले. इकडे मुसलमानांनी त्याचे सर्व मुलूक काबीज केला आणि गौड उर्फ लखनौती ही त्यांनी आपली राजधानी केली. या विजयामुळे उत्तर हिंदुस्थानात समकालीन 2 मुसलमानी राज्ये अस्तित्वात आली, एक दिल्लीचे व दुसरे गौड बंगालचे. अलाहाबादेच्या पश्चिमेकडील दिल्ली
मुलूक दिल्लीखाली मोडत होता आणि तेथून पूर्वेस थेट ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतचा प्रदेश गौड खाली मोडत होता. ही दोन्ही राज्ये नेहमी निराळीच असत असं नाही. दिल्लीचा राजा पराक्रमी झाल्यास तो गौडचे अंमलदारास आपला अंकित समजे. अर्थात गौडचे सुभेदारास दिल्लीच्या अधिपतीचे स्वामित्व केव्हा केव्हा कबूल करावे लागे. तथापि गौडची राज्यव्यवस्था अकबराच्या वेळेपर्यंत स्वतंत्रच होती असे म्हणण्यास हरकत नाही. एकदा तर शेरखान नामक गौडच्या सुभेदाराने मोगल बादशाह हुमायून यास पदच्युत करून दिल्ली, पंजाब वगैरे सर्व प्रांताचा राज्य एकट्याने बळकावले. इतक्यात दूरचे राज्य दिल्लीचे राजास सांभाळता येत नसे आणि तिकडे काय अंधार चाले हे त्यास कळत नसे. म्हणून गौड बंगाल म्हणजे कोंडे असा शब्द प्रचारात आला आहे. बंगाल व बहार हे प्रांत सहज हस्तगत झाल्यामुळे बख्त्यार खिल्जीस आणखी देश जिंकण्याची इच्छा उत्पन्न झाली. आसाम देशास त्यावेळेस कामरूप अशी संज्ञा होती. तो देश व उत्तरेकडील तिबेट देश जिंकण्यासाठी बख्त्यार निघाला. 10,000 स्वारांनिशी तो ब्रह्मपुत्रेच्या थडीतून वर गेला. एका ठिकाणी नदीवर 20 कमानींचा दगडी पूल होता. त्यावरून नदी उतरून त्याने पुढे 15 दिवसांची मजल केली. या ठिकाणी कामरूपचे राजाने त्याचवर हल्ला केला. कामरूपचे फौजेजवळ लांब भाले व धनुष्यबाण असून बांबूच्या लांबट्या रेशमाच्या धाग्यात गुंतवून त्यांच्या ढाली केल्या होत्या. उभय फौजांची निकराची लढाई झाली. बख्त्यारचे बहुतेक लोक पडले आणि दुसरी मोठी फौज आपणावर येत आहे असे त्यास कळले म्हणून तो परत फिरला. परत येताना त्याचे नाना तऱ्हेचे हाल झाले. शत्रूच्या लोकांनी त्याची दानावैरण जाळून टाकली. कामरूपाच्या राजाने पुलाच्या 2 कमानी पाडून सर्व होड्या नाहीशा केल्या. म्हणून बख्त्यारचा काही उपाय चालेना. तेव्हा तो आपला घोडा तसाच पाण्यात घालून पोहत अलीकडे आला. त्याचबरोबर लोकांपैकी फक्त 100 आसामी बचावून अलीकडे आले. या अपयशामुळे उद्विग्न झालेला बख्तियार पुढे लवकरच मरण पावला. त्याच्या मागून जे गौडचे कारभारी झाले त्यांची हकीकत विशेष महत्त्वाची नाही. वेळ येईल त्याप्रमाणे कधी ते स्वतंत्र होत आणि कधी दिल्लीच्या ताब्यात जात. बख्त्यार ज्या पुलावरून उतरून गेला तो मोडका पूल गौहट्टीपासून 20 मैलांवर अद्यापही दिसतो. नदीचा प्रवाह हल्ली तेथून 20 मैल दूर गेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर इतका जुना पूल दुसरा नाही. कुतुबुद्दीन हा हिंदुस्थानातला पहिला मुसलमान सुलतान होय. हा तुर्क जातीचा गुलाम होता. त्याचे बरेच अनुयायी त्याच्याच सारख्या मूळ गुलाम असून स्वपराक्रमाने मोठ्या योग्यतेस चढले. या कारणास्तव कुतुबुद्दीनचे वंशास गुलाम वंश म्हणण्याचा प्रघात आहे. या घराण्यातील पुरुषांनी हिंदुस्थानात 80 वर्षांवर राज्य केले. त्यांची हकीकत मुसलमान इतिहासकारांनी भरपूर दिली आहे. या वेळेस नाना प्रकारचे दंगेघोषे व बंडे चालू होती आणि मुलखात फारसे स्वास्थ्य नव्हतं. आजच्यासाठी धन्यवाद.